आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 5 लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज केला जातो ते कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड. हे कार्ड घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड हे तुम्ही घर बसल्या एका मिनिटाच्या आत ₹1 खर्च न करता ते डाउनलोड करू शकता. त्याचीच प्रोसेस त्यासोबतच ई-श्रम कार्ड. ई-श्रम कार्डसुद्धा तुम्ही घर बसल्या तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे डाउनलोड करू शकणार आहात. हे 2 कार्ड कसं डाउनलोड करायचं ते पण मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गव्हर्नमेंटचे जे काही कार्ड असणार आहेत, जे की फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत, असे कार्ड आपण वन बाय वन व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी Googleवरती येऊन आयुष्यमान कार्ड हे टाइप करायचं आहे. टाइप करून सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर पहिली जी लिंक दिसत आहे, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे लॉग इन ॲजमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय. इथे बेनिफिशरी एक दाखवत आहे आणि ऑपरेटर दाखवत आहे. आपण बेनिफिशरी आहे त्यामुळे इथे आपल्याला यावरती टिक मार्क ठेवायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतोय. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सिंपली मित्रांनो इथे व्हेरिफायचं ऑप्शन आहे. व्हेरिफाय यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर सिंपली इथे लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला स्कीममध्ये पी-एम-जे-ए-वाय हे सिलेक्ट करायचं आहे. स्टेटमध्ये आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. सब स्कीममध्ये पी-एम-जे-ए-वाय सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये आपला जो जिल्हा आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा. सर्च बायमध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक आधार कार्ड आणि एक रेशन कार्ड. तर मी आधार नंबरने सर्च करतोय त्यामुळे आधार नंबर हे सिलेक्ट केलेला आहे. तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर रेशन कार्ड सुद्धा सिलेक्ट करू शकता. आता आधार नंबर सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे पाहू शकता आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला एखाद्या कुटुंबाचं जर बघायचं असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकू शकता, ज्याच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे. तर हे आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. मी माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर इथे एक आपल्याला सर्च ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या आधार कार्ड म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती जणांचं आयुष्यमान कार्ड मध्ये नाव आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे वन बाय वन दाखवली जाणार आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. इथे फॅमिली आयडी ऍड्रेस इथे दाखवला जाणार आहे. त्यानंतर इथे जे नाव आहेत ते नाव अशा प्रकारे दाखवले जातील. मी थोडंसं खाली येतोय. आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला के-वाय-सी स्टेटसमध्ये व्हेरिफाय दाखवत आहे आणि खालीच अनआयडेंटिफाईड असं दाखवत आहे आणि इथे कार्ड स्टेटसमध्ये अप्रूव्ह दाखवत आहे आणि इथे नॉट जनरेटेड दाखवत आहे. आता हे का दाखवत आहे तर इथे जे व्हेरिफाय जे दाखवण्यात आलेलं आहे यांचं कार्ड बनलेलं आहे. कार्ड अप्रूव्ह सुद्धा झालेलं आहे. म्हणजे जिथे जिथे ग्रीन स्क्रीनमध्ये व्हेरिफाय अप्रूव्ह दाखवत आहे त्याच्या पुढेच ॲक्शनच्या समोर इथे एक बाण देण्यात आलेला आहे. त्या बाणवरती क्लिक करून आपण आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो. पण इथे जे अनआयडेंटिफाय जे दाखवण्यात आलेलं आहे इथे आपल्याला काहीच करता येत नाहीये मित्रांनो. इथे का करता येत नाहीये? आयुष्यमान कार्ड ऑपरेटर आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला आयडेंटिफाय करून घेणं गरजेचं आहे. आयडेंटिफाय केल्याच्या नंतर तिथे परत रेडच्या जागी व्हेरिफायचं ऑप्शन येईल आणि नॉट जनरेटेडच्या खाली अप्रूव्ह दाखवलं जाईल. तर ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम आहे ते डायरेक्टली आपल्या ऑपरेटरकडे जाऊन जे आयुष्यमान कार्डचे जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडे किंवा CSC ID यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही हे व्हेरिफाय करून घेऊ शकता. आता एक्झाम्पलसाठी आता मला जर यापैकी एखादं कार्ड डाउनलोड करायचं असेल म्हणजे यापैकी जर कार्ड डाउनलोड करायचे असतील तर इथे तुम्ही पाहू शकता इथे पण व्हेरिफाईड जे दाखवत आहे यापैकी मी एका समोर इथे पाहू शकता जे बाण दाखवण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करतोय. आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे आल्याच्या नंतर हे व्हेरिफायचं ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे जो येस आय विश टू क्रिएट लिंक माय अबाव विथ पी-एम-जे-वाय ID हे जे चेकबॉक्स देण्यात आलेलं आहे हे वाचून घ्यायचं आहे. तुम्ही वाचू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इथे टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्याच्या नंतर इथे अलाउचं ऑप्शन दिसेल. सिंपली अलाउ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अलाउ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या मोबाईलवरती 2 ओ-टी-पी टाकण्यासाठी सांगत आहे. आता इथे तुम्ही मुद्दा समजून घ्या.
इथे बेनिफिशरीज आधार ओ-टी-पी म्हणजेच ज्यांचं हे आयुष्यमान कार्ड आपण डाउनलोड करत आहोत, त्यांच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईलवरती ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे सेकंड नंबरमध्ये तुम्ही पाहू शकता बेनिफिशरीज मोबाईल ओ-टी-पी. आता इथे बेनिफिशरीज मोबाईल ओ-टी-पी इथे तुम्हाला जेव्हा लॉग इन करत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता, त्या मोबाईलवरती ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर इथे ग्रीन मार्क दिसत आहेत. हे दिसल्याच्यानंतर सिंपली ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये जेवढ्यांचं ग्रीनमध्ये आपण व्हेरिफाय आणि अप्रूव्ह जे म्हटलं होतं, जेवढ्यांचं आहे त्या सर्वांची नावे इथे दिसतील तुम्हाला. आता इथे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सिंपली यावरती टिक करायचं आहे. आता एक कार्ड डाउनलोड करण्यासाठी यावरती टिक केलं. दुसरं कार्ड डाउनलोड करायचं असेल तर यावरती टिक मार्क करायचा आहे. अशा प्रकारे तिसरं, चौथं तुम्हाला जेवढे इथे दाखवत आहे तेवढे सगळेच करायचे असतील तर तुम्ही टिक मार्क करू शकता. माझ्या केसमध्ये मी 2च कार्ड डाउनलोड करतोय. आता हे डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता ऑथेंटिकेटेड बाय जे दाखवत आहे. इथे इथे तुम्ही नाव सिलेक्ट करू शकता. या दोघांपैकी किंवा कुटुंबातील कुणाच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे, त्यांचं नाव तुम्ही यापैकी इथे दोन्हीपैकी मी एकाचं नाव सिलेक्ट करतोय. असं टच केल्याच्या नंतर नावं दाखवली जातील. ज्यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे ते सिलेक्ट करा. मी सिलेक्ट करतोय. आता सिलेक्ट केल्याच्या नंतर सिंपली इथे आधार ओ-टी-पी इथे दाखवत आहे. फिंगरप्रिंट, आयरिस, फेस ऑथेंटिकेशन या प्रकारे तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत असते मित्रांनो आधार ओ-टी-पी. फिंगरप्रिंट म्हणलं तर तुम्हाला तिथे स्कॅनर जे मंत्राचं स्कॅनर असते मित्रांनो, अंगठा थंब लावून जे डाउनलोड करता येतो. तर आपल्याकडे मशीन नसते त्यामुळे आधार ओ-टी-पी आपण सिलेक्ट करत असतो. तर सिंपली आधार ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे व्हेरिफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय केल्याच्यानंतर परत इथे टिक मार्क करायचा आहे. अलाऊ करायचा आहे. आता अलाऊ केल्याच्यानंतर तुम्ही परत आपल्या मोबाईलवरती 2 ओ-टी-पी येतील. मगाशी आपण सांगितलेलं आहे बेनिफिशरी आधार ओ-टी-पी म्हणजेच आपण ज्यांचं कार्ड डाउनलोड करत आहे, ज्यांचं नाव आपण सिलेक्ट केलेलं आहे, त्यांच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईलवरती आलेला ओ-टी-पी इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बेनिफिशरीज मोबाईल ओ-टी-पी म्हणजेच आपण स्टार्टिंगला जे लॉगिन करत असताना मोबाईल नंबर दिला होता, त्यावरती ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी इथे टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतोय. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो डायरेक्टली तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर जे आपण 2 आयुष्यमान कार्ड सिलेक्ट केलेले होते, ते कार्ड अशा प्रकारे इथे दाखवले जातील. व्ह्यू कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही वन बाय वन बघू शकता. तर आता सिंपली मला डाउनलोड करायचं आहे, तर मी डाउनलोडचं ऑप्शन इथे दिसत आहे. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करतोय. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आयुष्यमान कार्ड हॅज बीन डाउनलोड सक्सेसफुली. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड होईल. इथे पाहू शकता. इथे येऊन टच करायचं आहे. इथे पाहू शकता तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेलं आहे. सिंपली ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचं आयुष्यमान कार्ड इथे दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत होती आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याची. आता आपण आयुष्यमान कार्ड झाल्याच्यानंतर ई-श्रम कार्ड कसं डाउनलोड करायचं हेच आपण पाहत आहोत. ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी Googleवरती येऊन ई-श्रम कार्ड टाइप करून सर्च करून घ्यायचं. सर्च केल्याच्यानंतर इथे पाहू शकता पहिलीच लिंक दिसेल ishram.gov.in या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता सिंपली इथे आपल्याला गो टू मेन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे एक ऑप्शन दिसत आहे. वन स्टेप सोल्युशन रजिस्टर ऑन ई-श्रम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे काय करायचं आहे आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे दोन्ही साईडला नो नो यावरती टिक मार्क करायचा आहे. मी नंबर ते टाकलेला आहे. आता सिंपली सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करतोय. तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी या बॉक्समध्ये टाकायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. ओ-टी-पी आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर सिंपली इथे सबमिट ऑप्शन दिसत आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आधार ई-के-वाय-सीचा फॉर्म ओपन होईल. इथे सिंपली आपल्याला काय करायचं आहे, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे जो टिक मार्क आहे त्या टिक मार्कवरती क्लिक करायचं आहे. मी माहिती भरून घेतोय. माहिती भरल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
सबमिट केल्याच्या नंतर धिस आधार इज ऑलरेडी रजिस्टर्ड ई श्रम पोर्टल टू अपडेट प्रोफाईल डाउनलोड UAN. आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. डाउनलोड करण्यासाठी प्लीज इथे क्लिक करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर सिंपली क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. टाकल्याच्या नंतर सिंपली सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP येईल. तो OTP इथे टाका. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करून घ्या. टाकून सबमिट करतोय. सबमिट केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर लॉग इन युजिंग आधार हे ऑप्शन दिसेल. तर इथे काय करायचं तुम्हाला परत एकदा आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. सिंपली मी टाकून घेतोय. टाकल्याच्या नंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP आलेला असेल तो OTP या बॉक्समध्ये टाकून हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. OTP कॅप्चा टाकल्याच्या नंतर सिंपली व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तुमच्या ई श्रम कार्डवरती नाव, एज, जेंडर ही काय माहिती दाखवली जाईल. आता आपल्याला ई श्रम कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे प्रोफाईल डिटेल इथे तुम्ही पाहू शकता. मी हायलाइट करून दाखवतोय. इथे पाहू शकताय. प्रोफाईल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता इथे डाउनलोड UAN जे कार्ड दाखवत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमचं जे ई श्रम कार्ड आहे हे ई श्रम कार्ड अशा प्रकारचं तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. यामध्ये भरपूर काही बदल करू शकता. जे अपडेटिंग असतं मित्रांनो ते अपडेट करू शकता. आता ते अपडेट कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता हे कार्ड आपल्याला डाउनलोड करण्यासाठी सिंपली इथे एक ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता डाउनलोड UAN कार्ड. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं UAN कार्ड पाहू शकता इथे डाउनलोड सेक्शनमध्ये डाउनलोड झालेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमचं UAN कार्ड अशा प्रकारचं इथे दिसणार आहे. त्याची PDF तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने जे काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आहेत फ्री ऑफ कॉस्ट डॉक्युमेंट तुम्ही घर बसल्या डाउनलोड करू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.